सामाजिक बांधिलकी जपत खांडबारा परिसरातील उमरीपाडा आणि मेहदीपाडा येथे 2 दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक सायकलींचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या दैनिक जीवनातील प्रवासाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली आहे। त्यांच्या स्वावलंबनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। हा सामाजिक उपक्रम युवा उद्योजक धनंजय भरत गावित यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलाय। यावेळी परिसरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, रोजगार, उपचार तसंच दैनंदिन कामांसाठी प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। ही बाब लक्षात घेऊन त्यांना इलेक्ट्रिक सायकलींची मदत करण्यात आली आहे। या सायकलीमुळे त्यांचा वेळ, श्रम आणि प्रवासाचा खर्चही वाचणार आहे। त्यांना स्वतःच्या कामासाठी अधिक आत्मनिर्भरपणे वावरणं शक्य होणार आहे। सायकली स्वीकारताना लाभार्थ्यांनी भावना व्यक्त करत म्हटलं की आमच्या दैनंदिन जीवनात या इलेक्ट्रिक सायकली अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। आमची गरज ओळखून मदतीचा हात पुढे करणाऱ्या आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि युवा उद्योजक धनंजय भरत गावित यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो। यावेळी उपस्थित मान्यवरांनी अशा सामाजिक उपक्रमांची समाजाला मोठी गरज असल्याचं सांगत गरजू आणि वंचित घटकांपर्यंत शासनाच्या योजना तसेच समाजातील दानशूर व्यक्तींची मदत पोहोचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलंय। या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी सुद्धा स्वागत करत धनंजय भरत गावित यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलंय। दिव्यांग बांधवांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे असे उपक्रम भविष्यातही सातत्यानं राबवण्यात यावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। या प्रसंगी सरपंच दीपाली गावित, गटनेते राजेंद्र अग्रवाल, माजी सरपंच अविनाश गावित, माजी सभापती राजेश गावित, बापू चौधरी, प्रेम चौधरी, सनी चौधरी, गोलू नाईक, दिव्यांग जिल्हाध्यक्ष देवीदास ठक्कर, मेहदीपाडा आणि उमरीपाडाचे ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते। मी धनंजय गावित, एक युवा उद्योजक। आम्ही आज खांडबाऱ्याजवळील मेहदीपाडा गावात आलेलो आहे। सर्वप्रथम मी आमदार चंद्रकांतजी रघुवंशी साहेब यांचा खूप खूप आभार मानतो, कारण की त्यांनी त्यांच्या आमदार निधीतनं या आम्हाला दिव्यांग लोकांसाठी 2 सायकल उपलब्ध करून दिल्या। त्यांच्याकडे आम्ही अविनाश दादा असेल, राजू शेठ असतील, त्याच्यानंतर देवीदास दादा असतील, राजेश दादा असतील, गोलू दादा असतील, बापू दादा असतील, आम्ही सगळे त्यांच्याकडे एका भेट घ्यायला एका दिवशी गेलो होतो। तर तेव्हा आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती की जसं आपण नंदुरबार तालुक्यामध्ये दिव्यांग लोकांना सायकल वाटप केल्या, तसेच आम्हाला पण आपल्याकडनं काही मदत होत असेल तर 1 किंवा 2 सायकल द्याव्या। त्यांनी 0 मिनिटांना लावता आम्हाला 2 सायकलची परवानगी दिली की मी तुम्हाला 2 सायकल देईल म्हणे, पण त्याच्यासाठी तुम्हाला त्याचे डॉक्युमेंटेशन लागतील, ज्या संबंधित व्यक्तींना तुम्हाला ज्यांना द्यायची आहे। व त्यांचं मी आमदार चंद्रकांतजी रघुवंशी साहेब यांचं खूप खूप आभार मानतो। त्यांनी त्यांच्या स्थानिक निधीमधनं, आमदार निधीमधनं त्यांनी एक सायकल, इथं एक निलेश वळवी नावाचे अपंग व्यक्ती आहेत का जे हे करू शकत नाही, त्यांना त्यांच्या माध्यमातून त्यांना मी आणि अविनाश दादा व आमचे ज्येष्ठ राजू दादा असतील किंवा आमचे माजी सभापती राजेश दादा असतील, गोलू दादा असतील व इथं उपस्थित सगळे मान्यवर, आम्ही भैया साहेबांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं का आपण जसं नंदुरबार तालुक्यामध्ये आपल्या आमदार निधीतनं, स्थानिक निधीमधनं आपण जसं अपंगांना सायकल वाटप केली, तर आम्हाला पण आपल्याकडनं अपेक्षा आहे का आपण पण आम्हाला 1-2 सायकलची मदत करावी। तर त्यांनी 1 मिनिटं पण न लावता त्यांनी होकार दिला आणि त्यांनी यांचे सगळे डॉक्युमेंट मागितले आणि त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतर 80% मी नवापूर तालुका अध्यक्ष प्रहारच्या सविताताई, ही दोघे पायाने अपंग आहे। तिला फिरता येत नाही, बाजारात जाता नाही येत, कुठे फिरता नाही येत। एक दिवशी मला धनुदादा भेटाले, मला सांगायचे, मीने धनुदादाला सांगितलं का आमच्या गावातली एक अपंग दिव्यांग व्यक्ती आहे, ती दिव्यांग व्यक्तीला सायकल द्यायची। त्यांनी न विचारता न सांगता मला केव्हा घ्यायची सायकल ते सांगा। आणि धनुदादाने चंदू भैया साहेबांना फोन लावून दिव्यांगांचे कागदपत्रे वगैरे दिले। त्याबद्दल भैया साहेबनी लगेच 2 सायकल मंजूर करून दिले। धनुदादाने एक मेहदीपाडाला सायकल दिली आणि एक आपले दुसरं उमरीपाडाला दिली, खांडबाराला। मी धनुदादाचा आभार मानतो का त्यांनी आमच्या हे पुढाकार घेतला। धन्यवाद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश साळवे, खांडबारा।